नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत। सागर स्वातीला म्हणतो की स्वाती, हे डिवोर्स पेपर आहे आणि तू याच्यावर सही कर। तर स्वातीचं डिवोर्स पेपरवर सही करण्याचं अजिबात मन नसतं आणि तिला असं वाटत असतं की नक्कीच मुक्ताने सागरला भडकवलंय, त्यामुळे सागर माझ्या मागे लागलाय। स्वातीला मुक्ताचा खूप राग येत असतो, परंतु याउलट मुक्ताला असं वाटत असतं की स्वातीताईंनी डिवोर्स पेपरवर सह्या करू नये आणि आणखी एकदा कार्तिकला चान्स द्यावा। परंतु सागर मात्र यावेळी ऐकतच नसतो, त्यामुळे मुक्ताचाही नाईलाज असतो। सागर स्वातीला म्हणत असतो की स्वाती, मी तुला आयुष्यभर सांभाळायला रेडी आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस। तू चुपचाप ह्या पेपर्सवर सह्या कर। तुला माहिती आहे की तुझा दादूस कधीही चुकीचा निर्णय घेणार नाही। आता स्वाती खाली बसते आणि विचार करू लागते आणि मग तिला कार्तिकचं बोलणं आठवतं। कार्तिकने तिला कॉल केलेला असतो आणि कॉलवर कार्तिक तिला बोललेला असतो की स्वाती, काहीही झालं तरी तुला घरच्यांना असंच दाखवायचं आहे की तुझा माझ्यावर खूप राग आहे आणि तुम्हाला हेट करतेयस, आपलं बोलणं होत नाहीये, आपल्याला पुढे संसार करायचा नाहीये आणि अगदी त्यांनी तुला डिवोर्स पेपर जरी दिले ना तरी सुद्धा तू त्यावर सह्या कर। बाकीचं जे काही आहे ते पुढचं मी सांभाळून घेईल, परंतु असं अजिबात वागू नको की घरच्यांना संशय येईल की आपण दोघं मिळालेलो आहोत। स्वातीला कार्तिकचं ते बोलणं आठवतं आणि स्वाती आता कसलाही विचार न करता त्या डिवोर्स पेपरवर सह्या करून टाकते। इंद्रा म्हणत असते की अगं स्वाती, तू एवढ्या लवकर का पेपरवर सह्या केल्या? तुला खरंच असं वाटतंय का की जावई बापूंनी सगळं काही केलंय? तर स्वाती चिडते आणि म्हणते की तसंही मला विचारून इथे कुठले डिसिजन घेतले जातात। असं म्हणून स्वाती आतमध्ये निघून जाते। तर मुक्तालाही खूप वाईट वाटत असतं। मुक्ता मनामध्ये म्हणत असते की सॉरी स्वातीताई, परंतु लवकरात लवकर मी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल। मित्रांनो, आज आपलं लाईक्सचं टार्गेट असणार आहे 200 लाईक्स, त्यामुळे आम्हाला हे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी मदत करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा। धन्यवाद। इकडे सागर हा कार्तिकला भेटायला आलेला असतो आणि कार्तिकला तो म्हणत असतो की ह्या डिवोर्स पेपरवर सह्या कर। कार्तिक हसत असतो आणि म्हणतो की मी मेलो तरी मी या पेपरवर सह्या करणार नाही। तर सागर त्याला म्हणत असतो की तू नाही केले तर तुझा बाप या पेपरवर सह्या करेल। कार्तिक त्याला म्हणतो की ठीक आहे, मग बापाकडे जा सह्या आणायला, कारण मी तर काय तुला सह्या देणार नाही आहे। सागर खूप रागवतो, सागर खूप चिडतो आणि त्याला म्हणत असतो की तू माझ्या बहिणीच्या आयुष्याची राखरांगोळ केली, माझ्या बायकोकडे वाईट नजरेने बघितलं, तर तेव्हाच मला कळलं असतं ना, तर तेव्हाच तुझे डोळे काढून घेतले असते। तुझी हिम्मत कशी काय झाली? तुझ्या ह्या घाणेरड्या हातांनी तू माझ्या बायकोला स्पर्श केलास। कार्तिक मात्र मोठमोठ्याने हसत असतो। तर सागर त्याला म्हणत असतो की नाही, मी तुला असं जिवंत अजिबात सोडणार नाहीये। तुला जिवंतपणे मरण यावं ना, त्यासाठीच तुला ह्या डिवोर्स पेपरवर सह्या करायच्या आहे। कार्तिक त्याला म्हणत असतो की हे बघ, माझा जीव गेला ना तरी मी ह्या पेपर्सवर काही सह्या करणार नाही। अरे शेवटी स्वातीवर माझं प्रेम आहे आणि स्वाती माझी बायको आहे आणि मी स्वातीला तर कधीच सोडणार नाही, असं तो हसन म्हणत असतो। सागरला खूप राग येतो आणि सागर त्याची कॉलर पकडतो। तर कार्तिक त्याला म्हणतो की तू पोलीस स्टेशनमध्ये आहेस हे विसरू नकोस आणि रूल्स तुला माहीत नाही आहे का? कॉलर सोड माझी। त्यामुळे सागर आता कार्तिकची कॉलर सोडून देतोस। सागरला कार्तिकचा खूप राग आलेला असतो, परंतु तो काही करू शकत नसतो, त्यामुळे सागर तिथून निघून जातो आणि कार्तिकने डिवोर्स पेपर साईनही केलेले नसतात। त्यानंतर कार्तिक पोलीस स्टेशनमधून सावनीला कॉल लावतो आणि तो सावनीला म्हणत असतो की सावनी, तुझा एक्स हजबंड आला होता, मला स्वातीचा एक्स हजबंड बनवायला डिवोर्स पेपर घेऊन आला होता तो आणि मला सह्या करायला सांगत होता। तुमच्या या फालतू प्लॅनमुळे ना मी फसला जातोय आणि जर तुमच्यामुळे जर मी फसलो ना तर मी तुम्हाला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव। सावनी म्हणत असते की ए कार्तिक, आवाज चढून बोलायचं नाही हा माझ्यासमोर। कार्तिक म्हणतो की हे बघ सावनी, लवकरात लवकर काहीतरी कर। सागरने स्वातीकडनं तर सह्या मिळवल्यात आणि तो माझ्याही कशाबशा घेईल। मला डिवोर्स पेपर साईन करायचे नाही आहे, त्यामुळे जे काही करायचं ते लवकर कर आणि प्लीज मला इथून सोडव। तर सावनी म्हणते की तू आवाज कोणावर चढवतोय? चल, मला नाही सोडवायचं तुला, आणि तसाही तू तिथे अडकलायस ना ते फक्त स्वतःच्या कर्मामुळे। आम्ही काय केलंय तुझ्यासोबत? आणि जा आता, तर मी तुला सोडवणारच नाही। तेव्हा कार्तिक म्हणत असतो की सावनी प्लीज कूल डाऊन, प्लीज प्लीज प्लीज, तुला प्लीज बोलतोय की तू मला बाहेर काढ। सावनी म्हणते की आता कसं कानांना ऐकायला बरं वाटतंय? तुला पाहिजे ना बेल, तर मी तुला सोडवणार, असंच माझ्यासोबत हळू आवाजातच बोलायचं आणि मी बघते काय करायचं ते। सावनी आता फोन ठेवते आणि म्हणत असते की मुक्ता, आता बघ ह्या गोष्टीचा मी कसा फायदा करून घेतो। इकडे सावनी मुद्दामच स्वातीला आणि इंद्राला भेटायला आलेली असते। स्वाती आणि इंद्रा तेव्हा रस्त्याने चाललेले असतात। सावनी त्यांना थांबवते। सावनीला बघून त्या तिला इग्नोर करतात आणि पुढे चालायला लागतात। सावनी त्यांच्या मागे मागे येते आणि म्हणते की थांबा, मी तुमच्याशी बोलते। आणि स्वातीला ती म्हणत असते की बघ ना, कालपर्यंत आपल्यात होता आणि आज गेला। तर इंद्रा तिला म्हणत असते की काय बोलतीयस तू? तो जेलमध्ये गेलाय, काय स्वर्गात नाही गेलाय? आणि म्हणते की मग मी वेगळं काय बोलले? मी हेच म्हटले ना, आतापर्यंत आपल्या सगळ्यात होता आणि आता जेलमध्ये गेलाय।
सावनी स्वातीला म्हणत असते की स्वाती अगं तू एका गोष्टीचा विचार कर गं, सागर असा नाही आहे, म्हणजे मी सुद्धा त्याच्यासोबत इतकी वर्ष राहिली आहे, परंतु सागरचा स्वभाव असा नाही आहे गं, म्हणजे घरातल्याच माणसाला तो कधी जेलमध्ये नाही पाठवणार. आणि तुला माहिती आहे का, सागर असं बोलू शकत नाही. नक्कीच सागरला कोणीतरी ह्या गोष्टी भरवतंय. कोण असेल बरं की जे सागरला भरवू शकतं. तेव्हा इंद्रा म्हणते की मुक्ता. सावनी म्हणते की गोड आहेत माझ्या सासूबाई, कसं व्यवस्थित ओळखलं बरं. सावनी म्हणत असते की स्वाती तुला माहिती आहे काय, हे सगळं मुक्तानेच घडून आणले. मला एक कळत नाही, ह्या मुक्ताला कोणाचा सुखी संसार बघवतच नाही का. हो सासूबाई, तुम्ही एकदा विचार करा. अहो त्या कार्तिकला हिने पाठवलं जेलमध्ये, आता त्याच्याकडे स्वतःचं घर नाही का संसार नाही. हे सगळं करून काय मिळालं मुक्ताला. स्वातीला ती म्हणत असते की बघितलं ना, आधी तिने तुझ्या नवऱ्यावर आरोप केले, नंतर त्याला जेलमध्ये टाकलं आणि मग तिने काय केलं, हा विषय घटस्फोटापर्यंत नेला. खूपच हुशार आहे ही मुक्ता. तेव्हा इंद्रा म्हणते की हो का, तू पण काही कमी नाही आहेस. तेव्हा सावनी म्हणते की मग मी काय तुमचं घर नाही मोडलं, तुमच्याशी माझं नाही पटलं, मी निघून गेले. तुमच्या घरातलं तर काही घेऊन नव्हते गेले ना. आणि तुमची ही नवीन सून बघा घर मोडायला निघाली, मला आलेच सांगायला. इंद्रा म्हणत असते की आम्हाला माहिती आहे तू कशी आहे, आणि स्वाती तू हिच्या नादी लागू नको, ह्या चटक चांदणीचं बोलणं तू ऐकू नकोच, चल इथून, असं म्हणून इंद्रा तिथून निघून जाते. तर सावनी स्वातीला म्हणत असते की स्वाती जर तुला कार्तिकला ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढायचं असेल ना, तर तुझी मदत फक्त मीच करू शकते. विचार कर आणि सांग तुला काय हवंय, तुझ्या उत्तराची वाट बघेल मी. स्वाती आता घरामध्ये आलेली असते. मुक्ता स्वातीला म्हणते की स्वातीताई मला तुमच्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे. मला माहिती नाही आहे की ही वेळ योग्य आहे की नाही, तुम्ही खूप अवघड परिस्थितीतून जाताय, पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. मला असं वाटतं की तुम्ही स्वतः फायनान्शियली स्ट्रॉंग व्हावं, आणि तुम्ही जर त्याचा विचार करत असाल तर मी काही ऑप्शन्स काढून ठेवलेत. तुम्ही जर स्वतःचं काही सुरू केलं ना तर तुम्हाला फार छान वाटेल आणि एक कॉन्फिडन्ससुद्धा येईल. स्वातीताई तुमच्यासाठी एखादा जॉब बघायचा का, म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तेच आपण काहीतरी करूया. कुकिंगच्या रिलेटेड तुम्ही घरगुती जेवणाचे डबे बनवण्याचा बिझनेस का सुरू करत नाही. सुरुवातीला आपण थोडेच डबे ठेवूयात, आणि काही लोकांसोबत मी याबद्दल बोलली आहे सुद्धा. आपण वाटलंच तर तुमच्या हाताखाली काही माणसं ठेवूयात. स्वाती मनात म्हणत असते की शेवटी काढली माझी लायकी, लकीला पिऊन बनवून टाकलंय, आणि मला तर काय, मला तर स्वयंपाकीन, आणि तू आली मोठी डॉक्टर. मला सगळं समजतंय तुझ्या मनातलं. मुक्ता स्वातीला म्हणत असते की कशी वाटली तुम्हाला आयडिया. मुक्ता स्वातीला समजावत असते की यामुळे तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा अप होईल, आणि मला तर तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, म्हणजे तुमच्या रक्तातच बिझनेसमॅन लिहिलंय. सागर एवढा चांगला बिझनेस करू शकता तर तुम्ही तर नक्कीच करू शकता. इंद्रा हे सर्व ऐकत असते. इंद्राला खूप राग येतो मुक्ताचा, आणि इंद्रा मुक्ताला म्हणत असते की काय बाई आहेस ग तू, माझ्या मुलाला तू फितवलंस, एका मुलाला पिऊन बनवलंस, आणि माझ्यापासून माझ्या नवऱ्याला सुद्धा लांब केलंस, आणि एवढ्यावर तुझं भागलं नाही तर आता माझ्या मुलीला स्वयंपाकीन करतीये. आणि एवढी गोष्ट लक्षात ठेव की तिचा भाऊ खमकाय तिला सांभाळायला. मुक्ता म्हणते की अहो मी त्यांच्यासाठीच बोलते हे, उद्या जर स्वाभिमानाने त्या 4 पैसे जर घर खर्चासाठी ठेवू शकल्या तर त्यांनाच खूप छान वाटेल. मुक्ता म्हणते की अच्छा, म्हणजे तिने जर घरात पैसे आणून दिले तरच तिने घरात राहायचं का. मुक्ता म्हणत असते की अहो मम्मी मला असं नव्हतं म्हणायचं. आता तितक्यातच सागर तिथे आलेला असतो. सागर ऑलरेडी चिडलेला असतो, कारण कार्तिकने पेपर्सवर सह्या केलेल्या नसतात. सागरला विचारते की काय झालं, काय ठरलं, की मला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं, कार्तिकने पेपर्सवर सह्याच केल्या नाही. तेव्हा स्वाती मनात हसत असते आणि म्हणत असते की मला माहीत होतं कार्तिक त्या पेपरवर कधीही सह्या करणार नाही, कारण ते मला त्यांच्यापासून लांब कधीही करू शकत नाही. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. इंद्रा सागरला म्हणत असते की ही बघ तुझी बायको स्वातीला कमवायला पाठवतीये. सागर मुक्ताला म्हणतो की तिचा भाऊ खमका आहे तिच्या पाठीशी उभे राहण्यासाठी, तुम्हाला हे सगळं सुचवायची काही गरज नाही आहे. मुक्ता सागरवर जरा चिडलेली असते. त्यानंतर सागर मनात विचार करतो की शेवटी मुक्ताचा आणि माझं ध्येय एकच आहे, परंतु आमचे पर्याय वेगळे वेगळे आहेत. त्यानंतर स्वाती घरातून निघून गेलेली असते, आणि इंद्रा रडत असते आणि म्हणत असते की माझी स्वाती कुठे गेली, तिने जीवाचं काही बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना. मुक्ता तिला धीर देत असते. तेव्हा इंद्रा म्हणते की हातसुद्धा लावू नको मला. या सगळ्या गोष्टीची जिम्मेदार ती मुक्ताला ठरवत असते. मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.